नमस्कार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पत्रकार परिषद आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझे सहकारी श्री सचिन सावंत आणि सोनवणेजी आणि सर्व पत्रकार बंधूंनो नमस्कार. आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. म्हणजे गेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र म्हणजे जे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी महाराष्ट्रातले असतात त्यांना बहुतेक आपण सीओ महाराष्ट्र म्हणतो, त्यांच्या वतीनं इलेक्शनच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्याकरता, जाहिरात करण्याकरता वापरण्यात आलेली एक कंपनी, त्या कंपनीबद्दल मी भारताच्या निवडणूक आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र माझ्या सोशल मीडियावर आणि पार्टीच्या सोशल मीडियावर आपल्याला मिळेल आणि छोटंसं प्रसिद्धीपत्रकही आपल्याला मिळेल. तर त्या निवडणुकीच्या दरम्यान चीफ इलेक्टोरल ऑफिसरने एका कंपनीला राज्याच्या निवडणूक आयुक्तांचं फेसबुक पेज चालवण्याकरता नियुक्त केलं होतं. आता ही कंपनी भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याची कंपनी आहे. तो पदाधिकारी भारतीय युवा जनता मोर्चाचा आयटी सेलचा प्रमुख आहे आणि त्यानं जी सोशल मीडियाची पेजेस चालवली होती त्या पेजेसमध्ये ज्या कंपनीचा पत्ता आहे तोच पत्ता निवडणूक आयोगाच्या फेसबुकच्या पेजवर जाहिरात करताना खाली जेव्हा जाहिरातदाराचं नाव आणि पत्ता द्यावा लागतो त्यामध्ये निवडणूक आयुक्तानं आपल्या अधिकृत पत्ता न वापरता या कंपनीचा पत्ता वापरला होता आणि तो पत्ता 202 प्रेसमन हाऊस विलेपार्ले मुंबई असा आहे. म्हणजे पहिल्या तर गंभीर बाब अशी आहे की इलेक्शन कमिशननं आपलं फेसबुक चालवताना किंवा फेसबुकवर इलेक्शन संबंधी जाहिरात करताना जो पत्ता कायद्यानं द्यावा लागतो, निवडणुकीच्या कुठल्याही जाहिरातीमध्ये पत्ता देणं गरजेचं असतं, तर तो पत्ता या खाजगी कंपनीचा दिला होता. आता थोडा शोध घेतला की कंपनी कोण आहे, हा पत्ता कुठला आहे. तर त्यामध्ये असं पुढे दिसून आलं की साइनपोस्ट इंडिया नावाची कंपनी आहे, साइनपोस्ट इंडिया, आणि त्या कंपनीचा हाच पत्ता आहे. आणि ह्याच कंपनीची आणखीन एक कंपनी आहे सोशल सेंट्रल नावाची. ही डिजिटल एजन्सी आहे आणि ही सोशल सेंट्रल आणि साइनपोस्ट इंडिया या दोन्ही खाजगी कंपन्या देवांग दवे नावाच्या व्यक्तीच्या आहेत आणि तो व्यक्ती आपल्या स्वतःच्या पेजवर स्वतःचे त्याची जी हँडलवर जर तरी माहिती दिलेली स्वतःची बायोग्राफी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तो मेंबर आयटी बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, हे तुम्हाला सगळे टाकून देईन पेज त्याच्यावर मीडियावर. आता मेंबर आयटी बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आता मी जेव्हा चौकशी केली, मी मुख्यमंत्री असताना अशा प्रकारे आयटी बोर्ड काही नव्हतं. मी एका अधिकाऱ्याला चौकशी केली, आता नुसती फोनवर मगाशी केली की बा आयटी बोर्ड आहे तुमच्या विभागात काही आहे का, तर ते आयटी बोर्ड काही अधिकृतपणे नाही आहे. मग ह्या व्यक्तीने मेंबर आयटी बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असे त्यामध्ये लिहिलं. यामध्ये निश्चितच त्याचा अर्थ असा होतो की सरकारी कोणतरी व्यक्ती आहे, सरकारी कुठल्या तरी कंपनीचे संबंध आहे. आणि पुढे त्यामध्ये म्हटलेलं आहे नॅशनल कन्व्हेनर बीजेपी, नॅशनल कन्व्हेनर BJYM IT आणि SM म्हणजे बहुतेक सोशल मीडिया असेल, म्हणजे हा बीजेपीच्या युवा जनताचा हा एक पदाधिकारी आहे.
पुढे त्यांनी म्हटलेलं आहे फाउंडर ऑफ, वेगवेगळे पेजेस आहेत, सपोर्ट नरेंद्र मोदी, दुसरा आहे द फिअरलेस इंडियन, आणि तिसरा आहे सोशल सेंट्रल, आणि एक नवयुवक, असे 4 पेजेस ते चालवतात. पण त्यामध्ये रावसाहेब दानवेंनी पत्र दिलेलं आहे, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सेलचं संयोजकपद. ते बरोबर आहे, म्हणजे अधिकृत त्यामध्ये ते पदाधिकारी आहेत, त्यात काही शंका नाहीये. रावसाहेब दानवेंचे पत्र आहे की त्या भारतीय युवा जनताच्या सोशल मीडिया सेलचे आणि त्याचे तो पदाधिकारी आहे व्यक्ती. आता प्रश्न असा उठतो की या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याला, जो भारतीय जनता युवा पक्षाचं जे सोशल मीडियाचं काम बघतो, त्या माणसाला इलेक्शन ऑफिसर, चीफ इलेक्शन ऑफिसर, सीईओ ऑफ महाराष्ट्र यांनी हे कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं? कॉन्ट्रॅक्ट दिले ते हे सगळं उघड आहे. आणि त्या व्यक्तींनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सोबत काम करून मग काही इलेक्शन कमिशनच्या काही जाहिराती असतील, काय असेल, पण त्याकरता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आणि महाराष्ट्राच्या चीफ इलेक्टोरल ऑफिसरची सर्व माहिती ही त्या कंपनीला देणं स्वाभाविक आहे. आता यामध्ये काय असतं की जेव्हा आपण फार क्लोजली काम करतो एखाद्या कंपनीवर, सगळी माहिती मिळते. आता निवडणूक आयुक्ताकडे सगळे इलेक्शनच्या वोटर लिस्ट असतात, डेमोग्राफिक डेटा असतो, वयाचा डेटा असतो, हा गंभीर डेटा तो दुसऱ्या कोणाला मिळत नाही. आम्ही समजा काँग्रेस पक्षाने माळले की आम्हाला ज्या सगळे जातीचा डेटा घ्या, कोणत्या समाजाची किती माणसं कुठल्या मतदारसंघात आहेत, ते काही कोणी देत नाही. आणि हा डेटा त्या कंपनीला उपलब्ध झाला, त्यांनी कसा वापरला, काय वापरला. तेव्हा आमची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त, केंद्रीय निवडणूक आयुक्ताला अशी मागणी आहे की या प्रकाराची सगळी सखोल चौकशी झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की घटनेच्या कलम 324 अनुसार निवडणुकीची अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण करण्याची सर्व जबाबदारी ECI म्हणजे निवडणूक आयुक्ताला दिलेली आहे. आणि निवडणूक आयुक्ताचा प्रतिनिधी म्हणून चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र हे काम करतात. निवडणुका निपक्ष आणि निर्धोक वातावरणामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन करण्याचं ही जबाबदारी घटनेनं निवडणूक आयोगाला दिलेली आहे. आणि हा सगळा जर आपण घटनाक्रम पाहिला तर यामध्ये काहीतरी कुठेतरी यामध्ये कुठल्या तरी पक्षाला मदत करण्याचा त्यामध्ये भूमिका स्पष्ट दिसते. आणि यामध्ये निपक्षपातीपणानं निवडणुका होऊ शकणार नाहीत अशा वातावरणामध्ये. आणि हे 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये घडलेलं आहे. त्याचे सर्व पुरावे आम्ही या ठिकाणी सादर करतो. आणि या निमित्ताने मी चीफ इलेक्टोरल ECI इंडियाला, मुख्य निवडणूक आयुक्ताला एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र आपल्याला टाकतो, काही सगळं वाचून दाखवत नाही. दिस इज अबाउट हायरिंग ऑफ ए कंपनी ओन्ड बाय ए BJP ऑफिस बेअरर IT सेल फॉर EC's सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीज, इलेक्शन कमिशन आणि महाराष्ट्र इलेक्शनचं. त्यामध्ये हे सर्व पत्र आहे, मी काही आपल्याला सगळं काही वाचत नाही. पण त्यामध्ये साइनपोस्ट इंडिया कंपनी आहे, सोशल सेंट्रल कंपनी आहे, त्यांचं ते पेज आहे. आणि त्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब आहे की या माणसाने, या व्यक्तीने मेंबर IT बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही जे पद वापर केलेला आहे, म्हणजे हे फ्रॉड आहे. यावर महाराष्ट्र सरकारने चौकशी केली पाहिजे. असं बोर्ड आहे का? हे भाजप सरकारच्या काळामध्ये तयार केलं होतं का? हे सरकारी आहे का खाजगी आहे? आणि यावर याला मेंबर कोणी केलं याची मागणी केली पाहिजे. आणि त्यामध्ये इलेक्शन कमिशनला आम्ही या पत्राद्वारे मागणी केलेली आहे की या कंपनीची निवड करताना काय प्रक्रिया अवलंबिली गेली. What was the process involved in selecting the social media agency by the CEO Maharashtra and how this particular company was selected? 2. Was there a transparent advertisement process used and was a background check done on the selected agency by CEO Maharashtra? जाहिरात दिली होती का? म्हणजे तुम्ही जाहिरात टेंडर निघालं होतं का? तुम्ही त्याला निवडल्यानंतर काही चेक केलं होतं का? आणि तिसरा प्रश्न आहे, was there a political pressure, direct or indirect, put on the CEO by the state government, then state government, to use this particular agency? असे 3 प्रश्न मी विचारलेले आहेत. आता दुसरं पत्र लिहिलेलं नाही महाराष्ट्र सरकारला की ही मेंबर IT बोर्ड काय भानगड आहे, त्याची चौकशी वेगळी झाली पाहिजे. आणि हा प्रकार म्हणजे हा एक टिपिकल प्रकार आहे. दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं अगदी केंद्रापासून सर्व
इन्स्टिट्यूशन्स ऑफ गव्हर्नन्स, घटनेप्रमाणे प्रशासनाच्या ज्या संस्था आपण निर्माण केलेल्या आहेत, अगदी सर्वोच्च संस्था आहेत, त्या सर्वांना त्यांनी निष्प्रभ करून टाकलेलं आहे किंवा त्यांचा गैरवापर केलेला आहे. हे अनेक उदाहरणं आतापर्यंत झालेली, अगदी सर्वोच्च संस्था, त्याचं नावं सगळी घेत नाही. पण हे जे हा जो आमचा आक्षेप आहे स्पेसिफिकली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्याचे प्रतिनिधी महाराष्ट्रातले चीफ इलेक्शन ऑफिसर आहे त्यांच्याबद्दलचा आहे आणि याची जाहीर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या पत्रकाद्वारे करते. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं ह्या मेंबर IT बोर्ड काय आहे ही भानगड त्याचीही चौकशी केली पाहिजे आणि यामध्ये आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. मग इलेक्शन कमिशनचे अधिकारी असतील, त्या नेमताना त्या व्यक्तीची नावं आपण देतो केंद्राला आणि मग केंद्र सरकारकडून म्हणजे इलेक्शन आयुक्ताकडून निवडणूक आयुक्ताकडून ते नाव सिलेक्ट केलं जातं. ह्या व्यक्तीला नेमलं कसं, त्याच्या खाली अधिकारी कोण होते, कारण आणखी काय अधिकारी त्या विभागामध्ये काम करतात आणि ही सगळी चौकशी इलेक्शन कमिशनने केली पाहिजे, महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे अशी आमची यामध्ये मागणी आहे. हाच एक विषय महत्वाचा घ्यायचा होता. एकच सेकंद थोडंसं सांगेन की प्रदेश भाजपच्या पदावर देखील सदर व्यक्ती आहे त्याला आणि ती रावसाहेब दानवे मगाशी सांगतो म्हणजे क्लॅरिफाय करायला त्याच्यामध्ये महत्वाचं. आणि काही अधिकारी हे जाणीवपूर्वक विधानसभेच्या कालावधीमध्ये आणले गेले होते. त्यामुळे ह्यामध्ये काय प्रकारामध्ये भारतीय जनता पक्षाचा त्यावेळच्या नेतृत्वाची इन्व्हॉल्वमेंट होती हेही पाहणं गरजेचं आहे. हिंदीमध्ये होते बाबा, हिंदीमध्ये परत हिंदी होते ना, हिंदी होते. आज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस की ओर से मैंने मुख्य निर्वाचन आयुक्त दिल्ली में जो बैठते हैं निर्वाचन सदन में, उनको एक पत्र लिखा है और उसमें जो महाराष्ट्र के चीफ इलेक्टोरल ऑफिसर होते हैं उनके खिलाफ एक शिकायत है. 2019 के विधानसभा चुनाव के दौरान महाराष्ट्र के मुख्य चुनाव अफसर जो थे चीफ इलेक्टोरल ऑफिसर, इन्होंने एक कंपनी इस्तेमाल की थी इश्तिहार देने के लिए, एडवर्टाइजमेंट के लिए चुनाव आयोग की ओर से. अब ये कंपनी जो थी, अब जब हमने जांच की उनकी वेबसाइट में, चीफ इलेक्टोरल ऑफिसर के वेबसाइट पे जो पता दिया गया है एक निजी पता है. चीफ इलेक्शन ऑफिसर का जो ऑफिशियल पता है वो नहीं है, लेकिन एक निजी पता है जो कि 202 प्रेसपन हाउस विले पार्ले मुंबई लिखा है. अब स्वाभाविक है कि इलेक्शन कमीशन के वेबसाइट पे या उसके प्रचार साहित्य में ये निजी पता क्यों दिया गया है, तो उसकी जब जांच की गई तो ये पता चला कि इस एड्रेस पर 2 कंपनियां, निजी कंपनियां चलाई जा रही है. उस पर एक का नाम है साइन पोस्ट इंडिया और उसके साथ दूसरी एक डिजिटल एजेंसी है सोशल कॉन्ट्रैक्ट, सोशल सेंट्रल करके. जब हमने और जांच की इसके बारे में तब पता चला कि ये दोनों कंपनियां एक श्रीमान देवांग दवे नाम के व्यक्ति द्वारा चलाई गई है. उनकी एक पार्टनरशिप फर्म है जो इसी पते पे रजिस्टर्ड है. और ये आश्चर्य की बात यह कि ये व्यक्ति भारतीय जनता पार्टी के युवा जनता का पदाधिकारी है, IT सेल का एक प्रमुख है, जो उनके वेबसाइट पे लिखा गया है. उनकी एक सोशल सेंट्रल की एक वेबसाइट भी है. तो ये सवाल ये उठता है कि चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र, जो कि एक संविधानक पद है, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के अंतर्गत ये पद है महाराष्ट्र का, इस व्यक्ति ने कौन सी प्रक्रिया अपनाई एक अपनी एडवर्टाइजमेंट चलाने के लिए, सोशल मीडिया की इश्तिहार करने के लिए कौन सी कंपनी का चुनाव किया? क्या यह चुनाव प्रक्रिया पारदर्शक थी? क्या इस चुनाव प्रक्रिया में कोई एडवर्टीजमेंट दिया गया था, कोई निविदाएं बुलाई थी? किस तरह से इसका चयन हुआ? और उनकी वेबसाइट पे साफ तरह से लिखा हुआ है
कि वो जो उसके सब जानकारी आपको हम दे रहे हैं, इस पे लिखा गया है कि पहले लिखा गया है कि ये मेंबर आईटी बोर्ड गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, ये इनके उस पे। उसके बाद उन्होंने लिखा है कि नेशनल कन्वीनर, राष्ट्रीय कन्वीनर है बीजेयूएम का, भारतीय जनता युवा मोर्चा का, आईटी और एसएम, आईटी में और एसएम का मतलब शायद सोशल मीडिया है। और फिर वो उन्होंने कई वेबसाइट चलाते हैं, उन्होंने लिखा है कि फाउंडर ऑफ सपोर्ट नरेंद्र मोदी, द फियरलेस इंडियन, सोशल सेंट्रल और नवयुग। अब सवाल ये उठता है कि महाराष्ट्र के मुख्य चुनाव अधिकारी जो हैं, एक संवैधानिक पद जैसे मैंने कहा था, उन्होंने इस कंपनी का कैसे चयन किया, और इसके बारे में मैंने खुद एक ईसीआई इंडिया को, मुख्य चुनाव आयुक्त, देश के जो मुख्य चुनाव आयुक्त है, उन्हें पत्र लिखा है और इसमें ये सब सवाल उठाए हैं। और इसमें मुख्य तरह से ये उठाया है कि व्हाट आर द प्रोसेस इन्वॉल्व इन सिलेक्टिंग द सोशल मीडिया एजेंसी बाय द सीईओ ऑफ महाराष्ट्र, चीफ इलेक्शन ऑफिसर ऑफ महाराष्ट्र, एंड हाउ दिस पर्टिकुलर कंपनी वाज सिलेक्टेड। क्या आपने ट्रांसपेरेंट, पारदर्शक तरीके से कोई न्यूज़पेपर एडवर्टाइजमेंट दिया था, कोई निविदा मंगाई थी, टेंडर मंगाया था, उसके बाद चुनाव किया था। दूसरा सवाल है कि वॉज देयर ए ट्रांसपेरेंट एडवर्टीजमेंट प्रोसेस यूज्ड एंड वॉज अ बैकग्राउंड चेक डन ऑन द सिलेक्टेड कंपनी। जब कोई टेंडर आता है या कोई मंगाते हैं तो एक पूछ लेते कि आपका क्या बैकग्राउंड, आपने कहाँ काम किया, एकदम पता चल जाता कि ये बीजेपी की कंपनी है। और तीसरा सवाल है, वॉज देयर ए पॉलिटिकल प्रेशर, डायरेक्ट और इनडायरेक्ट, पुट ऑन द सीईओ बाय द स्टेट गवर्नमेंट। उस समय का जो स्टेट गवर्नमेंट था, उन्होंने क्या मुख्य चुनाव अफसर पे कोई दबाव डाला था कि इसी कंपनी का चयन किया जाए। तो ये लेटर हमने दिल्ली भेजा है मुख्य चुनाव आयुक्त को। और साथ ही में हम महाराष्ट्र सरकार से भी पूछना चाहेंगे कि यह व्यक्ति अपने आप को मेंबर आईटी बोर्ड गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कहता है। जहां तक मेरी जानकारी है, मेरे कार्यकाल में कोई आईटी बोर्ड महाराष्ट्र में था नहीं। अब पिछली सरकार ने शायद कोई आईटी बोर्ड बनाया होगा, तो पता नहीं कौन सा बनाया था, लेकिन मैंने जो फोन पे कुछ जांच की है सरकारी अफसरों से, तो कहते हैं ऐसा आईटी बोर्ड कोई सरकार का कोई है नहीं। अब बिल्कुल क्लियर लिखा है यहाँ पे, मेंबर आईटी बोर्ड गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। तो हम सरकार से ये भी आग्रह करेंगे कि जांच की जाए कि ये क्या, कौन सा आईटी बोर्ड था, इसकी नियुक्ति कब हुई थी, उसको कोई कागजात है क्या, कि किस तरह से इसका चयन हुआ था, कैसे, और कौन कौन मेंबर इस आईटी बोर्ड में है। और आईटी बोर्ड अगर नहीं होगा तो ये जनता पे खेला गया फ्रॉड है और उसके ऊपर तुरंत कार्रवाई करनी चाहिए। साथ ही में जो मुख्य चुनाव अफसर के कार्यालय में जो भी लोग हैं जिन्होंने ये चुनाव प्रक्रिया की थी, जब जांच होगी तो उसमें जो भी व्यक्ति इसमें इन्वॉल्व हैं, दोषी है कि नहीं, वो चुनाव उसके बाद में इंक्वायरी के बाद पता चलेगा, उनके तुरंत अगर दोषी है तो उन पर कार्रवाई होनी चाहिए। क्योंकि आप जानते हैं कि हमारे राज्य का जो संविधान है, देश का संविधान है, उसके 324 आर्टिकल के अनुसार मुख्य चुनाव आयुक्त चुनाव फ्री एंड फेयर चुनाव कंडक्ट करने की जिम्मेदारी मुख्य चुनाव आयुक्त पे दी गई है। और इस तरह से अगर बर्ताव होगा कि एक भारतीय जनता पार्टी के ऑफिशियल पदाधिकारी को सरकारी सोशल मीडिया का काम करने का कॉन्ट्रैक्ट दिया जाता है, कितने पैसे दिए, क्या दिए, पता नहीं, जांच के बाद पता चलेगा, तो ये फेयर एंड फ्री इलेक्शन कहाँ रहा। तो इसलिए हमारा गंभीर आरोप है कि मुख्य चुनाव आयोग इस पूरी प्रक्रिया की जांच करें, जो दोषी उन पे पूरी सजा का प्रावधान भी करें उसमें। और सबसे बड़ी बात है कि कैसे चयन हुआ, क्या कोई दबाव था, क्या किसी बड़े व्यक्ति ने उस समय जो पदाधिकारी थे, उस समय जो पद पे बैठे थे लोग, क्या उन्होंने दबाव डाला था कि भाई ये कंपनी है, इसको आप काम दे दो, और कितना पैसा दिया, क्या किया, वो सब बातें उसमें आनी चाहिए। तो ये हमने मुख्य चुनाव आयुक्त देश के उनको एक पत्र लिखा है कांग्रेस पार्टी की ओर से। सर, एक विषय असा आहे की आता तुम्ही म्हणाले हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि ऐन निवडणुकीच्या काळात याला नेमणूक झाली, तर त्याचा भाजपला फायदा झालाय का, आणि ज्या सीट्स त्यांच्या 100च्या वर आल्या त्याच्यात त्याचा रोल काही आहे का? हे बघा, त्याचा राजकीय परिणाम काय होतो हे सांगणं अवघड आहे, परंतु भारतीय जनता पक्षानं देशातल्या सर्व घटनात्मक ज्या संस्था आहेत
इन्स्टिट्यूशन्स ऑफ डेमोक्रेसी त्या सगळ्या सबव्हर्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. हे एकच उदाहरण असं नाही आहे. आता मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, त्यांची सुद्धा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यामध्ये काय भूमिका होती आपण मागं बोललेलो आहे. पण असं जर झालं आणि यामध्ये हे होताना केंद्र सरकारचा यामध्ये काही रोल आहे का? आता केंद्र सरकारने सांगितलं असं आमचं म्हणणं नाही, पण एकंदरीत वातावरण जे केलंय की सर्व घटनात्मक जी पदं आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांना सगळ्यांना राजकीय फायद्याकरता त्यांचा दुरुपयोग करायचा, त्याचं माणसं कशी नेमायची, ती माणसं जे खंबीरपणे उभी राहिली पाहिजे ती राहत नाहीत, ही सगळं एक प्रोसेस आहे आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याचाच एक उदाहरण आज या ठिकाणी दिलं. आपको लगता है कि कहीं ना कहीं डेटा भी चुराया गया होगा इस इलेक्शन के दौरान मैनिपुलेट करने के लिए इलेक्शन को? बिल्कुल, मैं जब पत्र आपको दूंगा तो आप देखेंगे, मैंने बिल्कुल लिखा है कि ये एक भारतीय जनता पार्टी की प्रॉक्सी कंपनी है, बिल्कुल साफ है. और इसमें पूरा जो इलेक्शन के वोटर डेटाबेस होता है वो चुनाव आयोग के पास होता है. उसमें डेमोक्रेटिक इन्फॉर्मेशन होती है कि एज ग्रुप क्या है, कौन से कम्युनिटी के लोग कहाँ रहते हैं, क्या सारा होता है, जो हमें नहीं मिलेगा. और वो सही भी है, सारी चीज़ें नहीं देनी चाहिए, लेकिन जो व्यक्ति बहुत नज़दीक से आपके साथ काम करता है उसको ये सब इन्फॉर्मेशन मिल जाती है. तो हमारी जांच का एक ये भी विषय है हमारा. सर, एक सोशल मीडिया के थ्रू उन्होंने कैंपेन भी चलाया था इलेक्शन कमीशन ने उस वक्त, क्योंकि ईवीएम पर सवाल उठ रहे थे. ईवीएम को लेकर न सिर्फ क्लैरिफिकेशन दिया जा रहा था ईसीआई, बल्कि बीजेपी की तरफ से अलग क्लैरिफिकेशन दिया जा रहा था. तो क्या लगता है कि उसमें भी सोशल मीडिया के जरिए एक बिल्डिंग की कोशिश की गई है, ओपिनियन जनरेट करने की कोशिश की? देखिए, जैसे मैंने कहा कि चुनाव आयुक्त एक स्वायत्त व्यवस्था है, घटनात्मक व्यवस्था है, संवैधानिक व्यवस्था है, और उनको फ्री एंड फेयर चुनाव कंडक्ट करने की उनकी जिम्मेदारी है. उनको लगता है कि जो इलेक्शन का प्रोसेस है, जो हमारी वोटिंग मशीन है, उसके बारे में कुछ प्रश्न उठाया जाए तो जवाब देना वो तो कोई गलत बात नहीं है, कर सकते हो. हम प्रश्न उठाते रहेंगे, जवाब सरकार देती रहेगी और चुनाव आयोग देता रहेगा. लेकिन सवाल, सबसे बड़ा अहम सवाल ये कि क्या आपको कोई और कंपनी नहीं मिली थी? क्या आपने कोई जांच नहीं की? खुलेआम जो लोग कह रहे हैं कि मैं भारतीय जनता पार्टी का मैं पदाधिकारी हूं, और आप अपने ऑफिशियल वेबसाइट पे उस व्यक्ति का निजी पता यूज कर रहे हैं, तो गंभीर बात नहीं है. क्या इस पर कार्रवाई नहीं होनी चाहिए? ते आम्ही विचारलंय ना. आता तो काम करतोय ह्यात शंका नाही. ईसीआय आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांचं अधिकृतपणे काम करतोय. तर पैसे किती दिलेत, मग निविदा काढून त्याला निवडलं का, कॉन्ट्रॅक्ट काय आहे, ते सगळं आम्ही ते विचारतोय. ते कॉन्ट्रॅक्ट काय आम्हाला दाखवा, किती दिवसाकरता नेमलं होतं, तो अधिकारी अजूनही आहे का, तर ती कंपनी अजूनही काम करते का, हे सगळं ते चौकशी झाली पाहिजे. सर, या सगळ्याचा फायदा शिवसेनेला झाला असं वाटतं? आता भारतीय जनता पक्षाचा हा पदाधिकारी आहे. तर ते त्या जरतरचा प्रश्न आहे. पण ही निवडणूक प्रक्रिया विशिएट झालेली आहे. ही निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता जी पाहिजे ती राखलेली नाही, आणि हा प्रश्न आम्ही निवडणूक आयुक्तांना विचारतोय. म्हणजे त्यांच्याबद्दल किती नाराजी आहे हे यावरून कळतं आपल्याला. हे सगळे प्रकार वापरून सुद्धा त्यांना 105च्या पुढे जाता आलं नाही. ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लगेच नाव कशाला जे पदाधिकारी असतील ते वेबसाईटवर सगळं आहे, सगळं आपल्याला माहिती आहे. सर, लेकिन जो चुनाव आयोग के लिए जो पेज चलाया जा रहा था, उस पर जो चुनाव के प्रचार होते हैं, मतलब मतदान इस दिन होगा, उस बारे में कहीं ना कहीं आपका सवाल डेटा चोरी को लेकर है कि नहीं, पहला सवाल तो ये है कि ये जो काम जिस कंपनी को दिया था वो कंपनी कौन सी थी? वो कंपनी जब खुद कह रही है कि मैं भारतीय जनता पार्टी का पदाधिकारी हूं और वो अपना पता इलेक्शन कमीशन के इश्तिहार में यूज कर रहे हैं, तो कोई मतलब ये तो बड़ी गंभीर बात है. कोई मतलब अंदरगत है क्या कोई? इसमें एक चीज और ऐड करनी चाहिए कि उस कंपनी के प्रोफाइल में ही उसने कहा है कि भारतीय जनता पार्टी का ये भी उस कंपनी की क्लाइंट है. हाँ, वो भी बात है. मतलब जब उन्हें अपना इश्तिहार किया था उसमें ये लिखा है कि भारतीय जनता पार्टी तो है ही मेरा क्लाइंट और चुनाव आयोग भी मेरा क्लाइंट है. अब वो बिल्कुल, इसका मतलब क्या है? राजस्थान में आज जिस तरीके से अशोक गहलोत ने राज्यपाल से समय मांगा कि उन्हें
फिर से विश्वास मत हासिल करने के लिए सेशन बुलाया गया है, उन्होंने मना कर दिया राज्यपाल ने, तो इसको कैसे देखते हैं राजस्थान के पूरे क्राइसिस? देखिए, अब ना तो मैं जयपुर में हूँ, ना मेरी कोई बातचीत हो रही है, तो ये जो आप लोग देख रहे हैं वो मैं भी देख रहा हूँ। तो इस पर मैं समझता हूँ होने दीजिए प्रक्रिया पूरी, कानूनी प्रक्रिया है, कोई न्यायिक प्रक्रिया है, पूरी हो जाने दीजिए, उसके बाद अपन टिप्पणी करेंगे। अभी जो चालू प्रोसेस है नहीं तो सर, सध्याच्या गव्हर्नमेंटमध्ये एकूण काँग्रेसला साईडलाईन केलं जाते असं वाटतं का? असं नाही बघा, पहिल्यांदाच सरकारमध्ये आम्ही 3 पक्षाचं सरकार चाललेलं आहे. पूर्वी कधी 3 पक्षाचं सरकार नव्हतं आणि 2 पक्षाची करता करता निम्मी वाटणी करणं वगैरे होत असेल तर 3 मध्ये सर्व पदं किंवा एका पक्षाचा मंत्री असेल तर राज्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा आहे, तिसऱ्या पक्षाचा काहीच त्यात वाटा नाही, असे प्रश्न आहेत. आणि त्यामुळं मग आणि त्यात हे कोविड झालेलं आहे. आता त्यामध्ये या कार्यकालामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्याचे प्रश्न असतात, काही स्थानिक लोकांना काही त्यांचे प्रश्न असतात वगैरे, तर त्यामध्ये हे सगळे बरेच प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यामुळं जर काही चर्चा झाली तर त्याचा अर्थ काही मतभेद आहेत किंवा काही प्रश्न आहेत असं काही त्याचा होत नाही. चर्चा होत राहते, झाली पाहिजे. सर, देवांग दवे जो है व्यक्ति, उनका कहना है कि इवन इफ आई एम अ वर्कर ऑफ अ पॉलिटिकल पार्टी, एम आई नॉट अलाउड टू इंडल्ज इनटू प्रोफेशनल एंगेजमेंट? बिल्कुल, ही कैन मेक वॉट एवर डिफेंस ही वांट्स टू से. जब इंक्वायरी होगी तो अपनी बात कह सकते हैं. हम कोई उनके साथ कोई जूझना नहीं चाहते, हम उनको कोई सवाल नहीं पूछ रहे. हम तो इलेक्शन कमीशन को पूछ रहे सवाल कि जब आप किसी को चुनते हैं अपना सरकारी काम करने के लिए, जो आदमी खुलेआम कह रहा है कि मैं बीजेपी का ऑफिस बेरर हूं, तो ये सही मानती है इलेक्शन कमीशन तो ठीक है, फिर उस पर चर्चा होगी देश में. एक सवाल ये है कि जिस तरीके से महाराष्ट्र के भीतर तीनों पार्टियों की सरकार में आए दिन जो संवाद की कमी की बातें सामने आती है, कहीं न कहीं कन्वर्सेशन नहीं हो पाता है और कांग्रेस को साइडलाइन करने की जो बात आती है, उस पर आप कैसे देखते हैं? नहीं, ये तो सर देखिए, भाजपा के द्वारा ये प्रचार सब हो रहा है कि कुछ न कुछ टकराव पैदा हो या पैदा नहीं भी है तो टकराव है, ऐसे दिखाने की कोशिश हो रही है. जैसे मैंने कहा 3 पार्टी की सरकार पहली बार हमने करी है और कांग्रेस पार्टी की एक तीसरी नंबर की संख्या, ये भी हम जानते हैं. और तो ये काम करते समय हमारी कोई अगर समस्या होती है तो वो आपस में मिलके, चाहे एनसीपी से मिलके बात करें या शिवसेना से मिलके बात करें, तीनों मिलके बात करें, तीनों चीजें हो रही है सब में. तो ये प्रचार करना, अपप्रचार करना, अफवाह फैलाना कि कोई बिगाड़ हो रहा है, आघाड़ी मध्ये बिघाड़ी वगैरह, ये जो प्रचार चला जा रहा है ये बीजेपी की ओर से वेस्टेड इंटरेस्ट से चला जा रहा है. ऐसे कोई बिल्कुल बात नहीं है. सरकार पूरी 5 साल चलेगी. राम मंदिर को लेकर के, क्योंकि अब 5 अगस्त जो डिसाइड हुआ है तारीख, उसके बाद शिवसेना कह रही है कि हम जाएंगे. पवार साहब ने जिस तरीके से कहा कि कोरोना को पहली प्राथमिकता देनी चाहिए हमें, इसको कैसे? अब देखिए, वो पवार साहब ने जो कहा है उसमें मुझे क्या पूछना चाहते हैं. जो उन्होंने कहा कोई गलत तो नहीं कहा कि कोरोना हमारे देश की आज पहली प्राथमिकता है. लेकिन साथ ही में अगर निजी आदमी व्यक्ति को कोई किसी कार्यक्रम में जाना है तो वो भी अधिकार है, कोई जा सकता है. लेकिन बिल्कुल सही बात है कि कोरोना हमारी पहली प्राथमिकता है. सरकार की होनी चाहिए, देश की होनी चाहिए, प्रधानमंत्री की होनी चाहिए, हम सबकी होनी चाहिए, आप सबकी होनी चाहिए, उसमें कोई दो राय नहीं है. मैंने उनसे बात नहीं की इस बारे में. उनका नहीं, मैं कैसे बीजेपी ये आरोप लगा रही है कि राम जन्मभूमि के निर्माण के सारे रास्ते साफ हुए, फिर भी कुछ कांग्रेस समर्थित लोग जो अड़ंगा लगा रहे हैं, पिटीशन डाल के रुकावटें पैदा करने की कोशिश कर रहे हैं. देखिए, मुझे किसी पिटीशन की ओर जानकारी नहीं है. अब हमने पहले से कहा था कि राम जन्मभूमि का जो भी न्यायिक फैसला होगा उसको हम स्वीकार करेंगे, जो हमने बता भी दिया है. तो उसमें अब कोई हमारी तरफ से उसमें कोई रुकावट की बात ही नहीं है. प्रश्न आहे की मोठ्या संख्येने लोक तिकडे जेव्हा 5 ऑगस्टला जमणार आहेत त्या संदर्भातच याचिका जी दाखल केली जाते, तुमचं मत काय आहे? नाही, मला वाटतं की केंद्र सरकारने जो देशाचा कायदा आहे तो पाळला पाहिजे. केंद्र सरकारने काही जर नियमावली तयार केली ती पाळली गेली पाहिजे. बस एवढं, बाकी मला काही म्हणायचं नाही. थँक्यू. तर असं आहे की सरकार जेव्हा कर्ज काढतं,
आता सरकारचं अंदाजपत्रकाप्रमाणे 3.5% आपल्या एकूण अर्थव्यवस्थेचं कर्ज आहे. ते कर्ज मार्केटमधून घेता येतं किंवा आरबीआयकडून घेता येतं. आणि आरबीआयकडून कर्ज घेतलं तर मग आरबीआयला नोटा छापाव्या लागतात. नोटा छापणं हा एक शब्दप्रयोग आहे, त्याचा अर्थ असतो की कर्ज काढणं. तर मी स्पष्टपणे जाहीर केलेल्या बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे की सरकारनं कर्ज काढलं पाहिजे. त्याचा अर्थ नोटा छापणं वगैरे त्यात येतो, पण तो प्रक्रियेचा भाग आहे, कारण आज आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देतो. सरकारनं कर्ज काढलं पाहिजे आणि लोकांना थेट मदत केली पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. मी काही लेख सुद्धा लिहिलेले आहेत आणि अजूनही मी लिहिणार आहे. जे इतर देशांनी जे केलेलं आहे तर आपलं सरकार करत नाही. काल आपले जे इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत त्यांचं मत आलं की आम्ही करणार आहे, पण कोविड वॅक्सिन शोधल्यानंतर. तर कोविड वॅक्सिन शोधायला वर्ष लागणार आहे, 1.5 वर्ष लागणार आहे का 15 तारखेला मिळणार आहे ऑगस्टच्या, काही माहिती नाही. पण मला वाटतं कोविड वॅक्सिनचा आणि अर्थव्यवस्थेमध्ये मदत करण्याचा काही संबंध नाही. लोकांना भूक सकाळ संध्याकाळ लागते. तुमच्या कोविड वॅक्सिनपर्यंत लोकांनी वाट बघावी. आज लोकांच्या पोटात अन्न जात नाही, लोकांचे रोजगार गेलेले आहेत. आज अमेरिकेसारख्या, इंग्लंडसारख्या, जपानसारख्या, जर्मनीसारख्या देशांनी थेट पगार सरकारी तिजोरीतून दिला जातोय. अमेरिकन सरकार प्रत्येक कर्मचाऱ्याला $1,200 प्रति महिना आणि एका कुटुंबाला $3,400 प्रति महिना देते. आम्ही 3,000 म्हणजे 3 लाख आणि 2 लाख द्या असं म्हणत नाही. ब्रिटनचे अर्थमंत्री आपल्या देशामध्ये 250 पाऊंड म्हणजे जवळजवळ 2.25 लाख रुपये महिन्याला एका व्यक्तीला पगार देत आहेत, सरकार देत आहे. आता आम्ही 2.25 लाख द्या असं म्हणत नाही, पण कल्पना जी आहे की सरकारी तिजोरीतून थेट पैसे दिले पाहिजेत, हे आम्ही आग्रहपूर्ण मागणी करतो. अगदी राहुल गांधींनी सुद्धा आपल्या न्याय योजनेमध्ये हेच म्हटलेलं आहे. छत्तीसगड सरकारने ते अंमलात आणलेलं आहे. पण नरेंद्र मोदी सरकार का, म्हणजे मला काय धाडसी निर्णय का घेत नाही मला माहिती नाही. आणि मी जाहीरपणे सांगितले ना, पुन्हा सांगतो की कर्ज काढावं लागलं ते काढलं पाहिजे. कर्ज काढण्याचे दुष्परिणाम काही होतात फार काढलं तर त्यावेळेला बघू. आज माणसं जगवणं महत्वाचं आहे, रोजगार जगवणं महत्वाचं आहे. कंपन्या बंद पडलेल्या त्या चालू केल्या पाहिजेत, तर अर्थव्यवस्था पुन्हा चालू होणार नाही. याबद्दल आमचं प्रामाणिक आमचं हे मत आहे. आणि याबद्दल चर्चा करायची असेल तर करूया. खूप अर्थतज्ञांनी सांगितलं, आम्ही सांगितलं असं नाही. देशातले 2 अर्थशास्त्रातले नोबेल पारितोषिक विजेते त्यांनी हे म्हटलेलं आहे. आमचं कोणाला ऐकू नका. अमर्त्य सेनचं ऐका, अभिजित बॅनर्जींचं ऐका, अगदी रघुराम राजन वगैरे त्यांचं ऐकायचं नसेल तर निदान नोबेल पारितोषिक विजेत्यांचं तरी ऐका. त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे की सरकारने सरकारी तिजोरीतून लोकांना पगार दिला पाहिजे. काही अंश द्या, पण त्यांना त्यांची उपासमार टाळा. त्यांची क्रयशक्ती त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. स्पष्ट मत आहे. थँक्यू.